पेशाने डॉक्टर असणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 चा उमेदवार या ठिकाणी डॉक्टर अक्षय वायकर डॉक्टर आहेत, कष्टाने पुढे आलेत। आई वडिलांनी त्या ठिकाणी कष्ट करून गुराचा बाजार करून मेहनतीने चोऱ्या माऱ्या न करता अक्षयला डॉक्टर केलं। डॉक्टर अक्षय वायकर हे 1 नंबर वार्डातले आपले उमेदवार आहेत। या ठिकाणी ज्यांनी या चौकातून ज्यांचा पराभव केला त्या माने पाटील फॅमिलीतल्या ज्योतिताई माने पाटील हे आपल्या 1 नंबरच्या प्रभागामधून त्या ठिकाणी उमेदवार आहेत। तसेच मी आता सांगितल्याप्रमाणे याकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा गड ज्यांनी पुढे होऊन जीवाची पर्वा न करता खोट्या केसेसची पर्वा न करता प्रसंगी त्या ठिकाणी 2 हात करायला तयार असणारा एक लढाऊ कार्यकर्ता असणाऱ्या महादेव कावळे यांची कन्या कुमारी स्नेहा कावळे ह्या आपल्या या ठिकाणी 2 नंबरच्या उमेदवार आहेत। या ठिकाणी यांच्या कारखान्यातील नोकरीला लाथ मारून स्वाभिमानाने मी लढणार, मी लढवय्या कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा निष्ठेने काम करेल हा विचार घेऊन नोकरीला लाथ मारून त्या ठिकाणी या 2 नंबर प्रभागाचे ब गटातून सचिन जगन्नाथ शिंदे ज्यांना सचिनजी म्हणून आपण ओळखतो हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी ज्यांनी वडिलांपासून संघर्ष केलाय, यांच्या धमक्यांना कधी भीक घातली नाही। माझे वडील ज्या मार्गावर चाललेत त्या मार्गावर मला चालायचंय हा विचार घेऊन या ठिकाणी तुटका फुटका कार्यकर्ता आहे, पण कडवट आहे, लढाऊ आहे, तरी चालेल परंतु मी भाजपचंच काम करेल हा विचार घेऊन काम करणारा प्रभाग क्रमांक 3 चे तुषार लोंढे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी महिलांची जागा आहे, कार्यकर्ता कर्तृत्वान आहे, परंतु महिलांची जागा असल्यामुळे त्या प्रभागामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची आहे। भाऊ इतके घाबरतात आपल्या कार्यकर्त्याला। किसन शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्यांनी घरच्याला उभा करू नये म्हणून त्यांच्या पत्नीचं मतदार यादीतून नाव काढून टाकलं, परंतु या ठिकाणी किसन शिंदेच्या आईने पदर खोवला। ठीक आहे, माझ्या सुनेचं तुम्ही नाव उडवलं, परंतु मी यांच्या विरोधात लढेल। या 3 नंबर मधून शोभा नागनाथ शिंदे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत। गेल्या अनेक वर्षापासून रामायण चौकामध्ये चांगलं काम करणारा कार्यकर्ता। या ठिकाणी गोरगरिबाचे कुणाचे रेशन कार्ड नाही आहेत, कुणाला त्या ठिकाणी दवाखान्याला अडचण आली रात्री 2-2 वाजता मला फोन करणारा विक्रांत देशमाने या ठिकाणी 4 नंबरचा एक निष्ठावान कार्यकर्ता आज या ठिकाणून उमेदवार आहे। या ठिकाणी महिलांची जागा आहे। आम्हाला तर वाटत होतं डॉक्टर तुम्हीच लढावं, परंतु एक चांगला कार्यकर्ता म्हणून वहिनी चांगलं भाषण करतात, ॲक्टिव्ह आहेत, बचत गटाचं काम करतात, ते प्रतिष्ठानमध्ये सामाजिक काम करतात। आमच्या सगळ्यांचे मित्र डॉक्टर निलेश ननवरे यांच्या पत्नी सौभाग्यवती प्रीती निलेश ननवरे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मधून ब उमेदवार आहेत। मित्रांनो, कधी कधी आपण जर बघितलं तर काही जणाला लढाई सोपी वाटत असते, परंतु प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण जर बघितलं तर राजा आणि प्रजा अशी लढाई आहे, राजा आणि प्रजा लढाई आहे। मी दाव्याने सांगतो त्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार असताना अमोल बाळकृष्ण माने यांनी शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात 1100 मतं घेतले होते। 1100 एक काम करणारा कार्यकर्ता। गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत, गोरगरिबाला न्याय भेटला पाहिजे। सामान्यांसाठी त्या ठिकाणी डबे मेसचे डबे पोहोच करतो। एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि डब्याला पैसे नसतील तर मोफत डबे देतो। या माने परिवारातून या ठिकाणी ही लढाई प्रजा आणि राजा अशी आहे। मी दाव्याने सांगतो येत्या 3 तारखेला आपण बघाल 5 नंबर वार्डामध्ये विजयाचा गुलाल अमोल मानेवरच पडेल। या ठिकाणी माय लेकर दोघं मिळून या ठिकाणी अमोल माने आणि नंदाताई माने या दोन्ही उमेदवार आहेत। मी विश्वासाने सांगतो येत्या 3 तारखेला चमत्कार होणार। मागच्या निवडणुकीमध्ये पप्पा पडले होते आणि या निवडणुकीमध्ये 100% बेटा पडेल, याच्यात काही शंका नाही आहे। खरं तर आम्हाला हा गिरिराजला मान द्यायचा होता, परंतु त्याच्या नशिबात नव्हतं। परंतु ठीक आहे,
त्यामुळं अमोल या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस गिरीराज माने पाटलाचा जसा गुलाल उधळला होता, तुमचा गुलाल खेळायला स्वतः पालकमंत्री या ठिकाणी असतील हा मी विश्वास सांगतो. यानंतर आपला 6 क्रमांकचे उमेदवार या भागामध्ये, या शहरामध्ये वडार समाज मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हा कष्टकरी असणारा समाज, या कष्टकरी समाजासाठी, वडार समाजासाठी कधी यांनी कोणतं महामंडळ काढलं नाही, कधी त्या ठिकाणी 1 रुपयाचा निधी भेटला नाही. दगड फोडून दगडाला आकार देणारा हा समाज, या समाजाला उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी इथल्या असणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांनी केली. एक लढाऊ कार्यकर्ता गिरीराज माने पाटलाला या भागामध्ये त्या ठिकाणी साथ देणारा कार्यकर्ता म्हणून आपण जर बघितलं तर सागर धोत्रे यांच्या सौभाग्यवती अक्षता सागर धोत्रे या 6 क्रमांकच्या उमेदवार आहेत. त्यानंतर सागर असेल की त्यानंतर ज्यांनी या 6 नंबर वार्डमध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस एक झेंडा रावला विजयाचा, असे गिरीराज माने पाटील या ठिकाणी 6 नंबरचे उमेदवार आहेत. यानंतर या ठिकाणी 7 नंबर वार्डामध्ये अंबादास म्हणून आपला एक चांगला कार्यकर्ता आहे, कडवट कार्यकर्ता आहे. भाऊ माझ्याकडे पैसे नाही आहेत परंतु माझ्याकडे माणसं आहेत, हे ठासून छातीवर हात ठेवून सांगणारा कार्यकर्ता म्हणजे अंबादास पाटोळे. या ठिकाणी महिलाची जागा होती म्हणून अंकिताताई पाटोळे, अंकिता अंबादास पाटोळे या ठिकाणी महिलांमधून प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवार आहेत. यानंतर भारतीय जनता पार्टीचा या विजय चौकामध्ये परिसरामध्ये कुणी झेंडा रोवायला तयार होत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी एक कर्तृत्ववान, एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून श्रीकांत शिवाजी दोरकर हा भारतीय जनता पार्टीचा 7 नंबर मधून बचा उमेदवार आहे. मी श्रीकांतला शुभेच्छा देतोय. कडवट कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याची खाण या अकलूजमध्ये असली तर अकलूज 100% भारतीय जनता पार्टीचं होईल. आदर्श घ्यावा असा कार्यकर्ता आहे, समाजाबद्दल संवेदना असणारा कार्यकर्ता आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. ऐकलं का? माझं नाही भाषण. आणि अलीकडे काय जेन्सीच नवीन पिढीचं हे टेक्नॉलॉजी नाही आहे, हे भाषण आहे की मी हे सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा म्हणजे पाटीलला देणार नाही, म्हणजे ओळखणार आणून देणार नाही, ही भाषा आहे. 3रा व्हिडिओ लावली. चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. ये कौन है? कौन है? तोतला भाई. मी म्हणत नाही, जनता म्हणते. कोणा यांचाच आहे, तुम्ही बघितलं. मी बोललेलो नाही, हे बोललेले. आणि हे जनरेटेड नाही आहे. लाव रे पुढचा व्हिडिओ आणि जरा नीट लाव व्हिडिओ, स्पष्ट शब्द ऐकू होते. राम सातपुते या ठिकाणी चांगल्या इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे, असा चालेला नाहीये. चांगल्याला इथपर्यंत आलो आहे. आम्ही धमकी देणारा नाही, तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात मारू. कोणाचा आहे?
आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना? माळशिरस तालुक्यातल्या कुणाला बोललो का ही भाषा? आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आजपर्यंत आम्ही, आणि करत राहणार. अशी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देतात. तुमचं सरकार राज्यात असू नये तर केंद्रात असू धमक्याच देते. मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभा राहायचं ठरवलं, मी माझ्या बायकोला, दोन्ही पोरींना आणि अख्ख्या कुटुंबाला विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं, सगळ्यांनी उभा राहतोय ते सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय, आणि असल्या धमक्यांना मी पीक घालत नाही. यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना, मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी, अकलूजसाठी, माळा लोकसभा मतदारसंघासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी मी भोगायची तयारी आहे. मला विधी दाखवून हात टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी. मोजीन कोणतीही किंमत ती. शंकरराव मोहिते पाटलाचा नातू आहे. धनुष्य मोहिते पाटलाशी तुमचा भंग आहे. 2 तारखेला ही अकलूजची जनता मताच्या रूपातून तुम्हाला करारा जबाब देणार आहे. या अकलूजची जनता काय दारांवर काय प्रेम करते हे दाखवून देईल.